नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आता सध्या मराठी बिग बॉस विनर सूरज चव्हाणच्या घरी आणि तुम्ही पाहू शकता सूरज आहे. सूरज नमस्ते. नमस्ते. काय चाललंय? जय महाराष्ट्र, आय मरे माता, जय श्रीराम, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा ओम. तर मित्रांनो, आता सूरजचं घराचं काम कुठपर्यंत आलं? बऱ्याच जणांनी मेसेज केले होते की दादा सूरजचं घराचं काम कुठपर्यंत आले, सूरज सध्या काय करतोय हे दाखवा आम्हाला. तर सूरज, चला दाखवा घराचं काम कुठपर्यंत आले. किती दिवस झालं चालू झालेलं काम? किती दिवस झाले? 7-8 महिने झाले का? काम चालू आहे. आता काय चालू आहे? पीव्हीपीचं चालू. ओके. पीव्हीपी हा हॉल आहे का? बघू शकता मित्रांनो, हा हॉल आहे. इकडे दाखवा. हा हॉल आहे बघा. हॉलचं काम चाललंय. पीव्हीपी चाललंय ना टोटल. या विंडो आहे तिकडं. आणि हा सूरज इकडे आहे ना, 2 मिनटं. काय सांगशील? हा हॉल आहे आणि हॉलमधनं तुला आई मरी मातेचं मंदिर दिसते. काय सांगशील? आय मरे माता शिकार समोर आहे ना, उठलं की आईचं तोंड बघायचं मरे माताचं. तसं आहे. आता तिकडे काय करण्यात आलंय? तिकडे काय केलं आता? इकडं का? हां, इथं आपली शोची कशी झाडं असतात. गार्डन, शोची झाडं. इथं फुलं बिलं असणार. बरं, शोची फुलं झाडं वगैरे. मित्रांनो पाहू शकता कसं भव्य दिव्य करण्यात आलं आहे बघा. आर्किटेक्ट किती सुंदर आहे आणि किती सुंदर असे पूर्वेच्या साईडला, म्हणजे आतमध्ये व्हेंटिलेशन ही आणि प्रकाशी सूर्यप्रकाशी खूप राहतोय. तुम्ही पाहू शकता. वरपर्यंत दाखवा प्रेक्षकांना. बघा किती सुंदर. आणि त्याच्यावरती काय तो मधला पॅसेज आहे, तिथं काय होणार आहे? मोकळी जागा. मला नाही माहित, हां, त्यांनाच माहिती. पाऊस पडणार का काच आहेत तिथं? इथं काचा लागतात वर. हिथं आणि वरनं सिलिंग माहित नाही मला माहित एवढं. बरं. आणि हिथं काय करण्यात आले? हे कुठलं? ही किचन आहे. ही किचन आहे बघा मित्रांनो. हे किचन आहे, आपण पाहू शकता. आणि हे आपलं बेडरूम. इकडे बेडरूम आहे. म्हणजे आता जवळपास किती? वॉशरूम, बाथरूम. हां, इकडे वॉशरूम आहे. किती इथं जवळपास किती टक्के काम पूर्ण झालं आता एवढं मला काय माहिती, मी शिकलो नाही ना. शिकलो ना. पण तरी तुला काय वाटतं आता किती जवळ आले तुझं घर? जवळ आलंय आता. जवळ आले ना. मग ते काय अंतिम टप्प्यात. अंतिम टप्प्यात. अंतिम टप्प्यात आहे. कसं वाटतंय? स्वप्न साकार होते तुझं? स्वप्न साकार होतंय ती दादांमध्ये. दादांच्या विषयी काय सांगते? दादांच्या विषयी काय सांगू आता, सांगण्यातच नाही एवढं की दादांनी करून दाखवलं. मित्रांनो, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी तुला कन्हेरीच्या सभेमध्ये शब्द दिला होता, सूरज दिवाळीच्या आतमध्ये तुझ्या घराची वास्तुशांती होईल. म्हणजे आता किती दिवस राहिले दिवाळीला? आता दिवाळीला एवढं मला माहित नाही, पण 1-2 महिना राहिले. 2 महिने राहिले. बरं. पण दादांनी ज्या पद्धतीने शब्द दिला होता तो दादा पूर्ण करतायत म्हणायचं. दादांचा वादा पूर्णच असतो. दादांचा वादा पूर्णच असतो. आणि दादा मध्यंतरी येऊन गेले, भेट दिली. काय सांगशील घराचं? दादांचं म्हणजे मी होतो कुठं बिग बॉस मधून आलं की इथं होतो ना, काय ती चित्रपटाच्या सिटिंगला होतो. तर सिटिंग चालू होती आणि परमोशन चालू होतं. सिटिंग झालं, परमोशन चालू होतं. तेव्हा मी परमिशन करत होतो. दादा पाठ 6 वाजताच येऊन गेलं घरात. बरं, 6 वाजता. काय मग बघितलं? काय म्हटली? घर बघितलं. आता एवढं मला माहित नाही ना, मी मुंबईला होतो. आता परत दादांना भेटायला नाहीस का? नाही जायचंय. बरं, अजून दाखव ना आता कसं कसं काय चाललंय. या, ही आपलं डायनिंग टेबल. हे का? म्हणजे हे तर जेवायचं. बरं, डायनिंग टेबल इथे ठेवते. आणि जिन्याचं काय सांगशील? जिन्याला पायऱ्या कशा आहेत? एकदम मस्त केलंय. स्टेप ते लोखंडी. आणि त्याच्यावरती पुढं काय मार्बल आहे का? दगड बसवणार? एवढं आपल्याला नाही एवढं माहिती. वर काय अजून? वर का? चला, वर चालता येत नाही एवढं. चला आपण जाऊयात. पण बेडरूम आहे, मोठी बेडरूम आहे. मोठी मास्टर बेडरूम, वॉशरूम वगैरे नाही. इकडे वॉशरूम, बाथरूम हे चेंज करायला. चेंजिंग रूम आहे. इथं पण एक बास्त हे केलंय. आणि ही गॅलरी इकडे बघा. गॅलरी दाखवू शकता. गावाचा सगळा व्ह्यू दिसतोय की रे सूरज?
आहे की नाही. या आता इकडे पलीकडे काय केलं. सूरज चव्हाण टॉपचा किंग आहे. हां मोठा टायर. सूरज चव्हाण टॉपचा किंग आहे हा. आणि लय मोठा टायर हा. आहे कारण बिग बॉस मराठीचा विनर आहे. विनर आहे. हा. काय सांगशील पण इथनं पण पोर्शमधनं पण देवीचं मंदिर दिसतंय. इथं म्हणजे सूरज चव्हाण हिरो आहे ना आता. हां तर माझा फॅन म्हणजे माझं देव माझं कार्य. बरं. इथं आलं की त्यांना हात करायचा त्यांना बरं वाटणार. तुझं स्वप्न पूर्ण होतंय का. हा स्वप्न पूर्ण. हेच स्वप्न पाहिलं होतं का तू. हा हेच स्वप्न पाहिलं होतं. हेच पाहिलेलं म्हणजे केलं तर मोठंच करायचं. मोठंच करायचं त्याच पद्धतीने साकार होते सगळं. हा, आनंद होतोय. आनंद होतोय. ज्यावेळेस तू बिग बॉस जिंकून आला होता, ज्यावेळेस तू मुंबईवरनं इथपर्यंतचा प्रवास करत होता, इथं आल्यानंतर तुझी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली समस्त ग्रामस्थ आणि पंचकृषीच्या वतीने. आणि त्यावेळेस इथं ज्या जुन्या घरी आला, जुन्या घरी ज्यावेळेस तू मंदिरात इथनं डांबरीवरनं चालत इथपर्यंत येत होता, त्यावेळेस मनात भावना काय होती. तू जिंकला होतास त्यावेळेस मनात काय भावना होती. मनात भावना एकच होती की आई मरे माता ओम नमः शिवाय गणपती बाप्पा आणि जय श्रीराम. म्हणजे त्यांच्यावरच आपण देवांवरच आहे अख्ख्या आणि फॅनवरच आहे. काय बिग बॉस मराठीचा विनर झालोय तर माझ्या महाराष्ट्राच्या आयांनी बहिणींनी भावांनी वोटिंग केलं टॉपचं म्हणून बिग बॉस मराठीचा विनर झाला. काय ठरवलंयस नाव काय द्यायचं बंगल्याला. बिग बॉस. बिग बॉस मराठी. मराठीत नाव टाकायचं बिग बॉस. बिग बॉस. आता बंगला कुठून दिसतो रे तुझा. तुझा बंगला कुठनं दिसतो. आता इथं टिकून दिसतो की चढावणी ते चढावणी. कसं वाटतं त्यावेळेस. आनंद होतो. ते जुनं पत्र्याचं घर आणि हे त्यावेळेस वडिलांनी आईने मोठ्या कष्टानं उभं केलं होतं. आणि हे ते म्हणजे आमचं लहानपणी सफर होतं. हां छोटे एक सफर होतं. ते असतं ना आपलं कंजार बिंजार हां असं आपण झालं ते फांदे असतात हां. त्याच्या उप केलेलं सफर होतं. यलताराचं वगैरे. त्याच्या कंजार बिंजार ओल टाकून त्याच्या परत तरवट मग त्याचा आम्ही सफर केलं आप्पाने आमच्या. बर. तर त्याच्यावर मी नंतर टिकटॉकला आप्पाने आमच्या घरकुर होतं तर त्याच्यावर घर बांधलं. म्हणजे एक खोले बांधलेले ती बी पलायला लागलेली. नंतर मी टिकटॉकला लय गाजावलं माहिती. बरोबर आहे. म्हणजे अख्खा हलवून टाकलेलं टिकटॉकचा टार झालतो. मग त्याच्यावर एक खोली बांधली छोटी छोटी सिमेंट ती पेस्टर करून परत पुढं एक वाटा काढलेला. मग त्याच्यानंतर बिग बॉस मराठीचा विनर झालो. आता काय अडचण कसं काय चाललंय सगळं. आता बरं चाललंय. बरं चाललंय. आता काय तुझं शेड्यूल काय असतं सगळ्यांना उत्सुकता आहे. सूरज आता म्हणजे चॅनलवर पण तुझे व्हिडिओ पाहायला मिळत नाहीत ते कशामुळे. आता म्हणजे सारखे धावपळीने आणि कामाने काहीच टाइम भेटत नाही. काय आता काय काम करतोस. आता तीच की धावपळ इकडे जा तिकडे जा. बरं म्हणजे काय करायला जातोस. आता बघितलं का दही अंडेला सारखं बोलावलं. बरं पाहुणा म्हणून. फॅनने पाहुणा म्हणून प्रमुख स्टार म्हणूनच म्हणजे कसं स्टार म्हणून. त्यांना माहिती आपला सूरज भाऊ येतो म्हणजे येतो. आणि आता गणपती सुरू झाले. आता गणपती बाप्पा झाले. गणपती बाप्पा आणि लवकरच आता दसरा नवरात्री दसरा म्हणजे आईचा दिवस आईचा आणि आता बाप्पांचा म्हणजे मोठ्या भावांचा दिवस आहे. आणि लगेच मग दिवाळी. मग दिवाळी. बरं आता एक जाताचा एकच प्रश्न तुला. खूप चर्चा आहे शिवमंगल सावधान कधी. आता खूप चर्चा म्हणजे आता काय सांग. बंगला तर साकार होत आला 80-85% काम झालं. आता बंगला होतोय म्हणलं होईल लवकरच का. म्हणजे कधी पाहायला मिळेल ह्याच वर्षात का पुढच्या वर्षी. 2025 चालू आहे आता पुढच्या 2026 चालू होणार आहे. लवकर होईल. लवकरच होईल. शोधून ठेवलंय. तर अजून ज्या तुझ्या स्वप्नांना आकार मिळतोय हे तुझं सगळं स्वप्न साकार होतंय तर काय सांगशील अजितदादांविषयी वहिनींविषयी काय सांगशील. तर मनापासून आभार मानतो दादांचं की एका खेडेगावातने मुलगा जातो आणि म्हणतो की बिग बॉसची टॉपी माझी जिद्द आणि चिकाटी केल्यावर अख्खा देव देतो. आयुष्यात फक्त एकदाच सक्सेसफुल देतो. ती खाऊन जपायला लागतं. पीएम जपायला लागतं महाराष्ट्राचं. ती मी डोक्यावर घेतलंय कारण त्यांचा हात आहे डोक्यावर महाराष्ट्राचा म्हणून टॉपचा किंग आहे आणि मोठा टार आहे. त्यामुळेच माझं एकच आहे किती मोठा हाल झालं ना तरी जमनेवर हवेत बोलायचं कधी पंख येणार नाही कारण माणूस की जपणार मनात तवल जपणार आणि आपण हायताच राहणार. साधा सिंपल. आगामी चित्रपट काय.
बघू आता मित्रांनो, बऱ्याच प्रेक्षकांची विनंती होती की सूरजचं घर कुठपर्यंत आले, सूरजचं घराचं काम कुठपर्यंत झाले, सूरजचं घर तयार, आणि सूरज सध्या काय करतो हे जाणून घ्यायची बऱ्याच जणांना उत्सुकता होती. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी अपडेट भेटली असेल. धन्यवाद. धन्यवाद.